विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खूप इंटरेस्टिंग आणि थोडा प्राऊड वाटावा असा टॉपिक शिकणार आहोत. वर्ल्ड हेरिटेज. आपल्या भारतात ताजमहल, अजिंठा लेणी आहेत ना, तसेच जगभरात काही ठिकाणे खूप स्पेशल मानली जातात. ती का स्पेशल आहेत, कोण ठरवतं आणि त्यांना कसं जपलं जातं, हे सगळं आज आपण लाईन बाय लाईन समजून घेणार आहोत. चला तर मग. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization UNESCO to have significant cultural or natural importance to humanity. यातले कठीण शब्द पाहूया. Determined म्हणजे निश्चित केलेले, सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवसाठी. या लाईनमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे अशी जागा जी युनेस्को नावाची मोठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ती ठरवते की ही जागा खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट? तर संपूर्ण मानवजातीसाठी. ती जागा कल्चरल असू शकते, म्हणजे इतिहास, कला, परंपरा यासाठी महत्त्वाची, किंवा नॅचरल असू शकते, म्हणजे निसर्गासाठी महत्त्वाची. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. Protected म्हणजे संरक्षित, मेंटेन्ड म्हणजे जतन केलेले, ॲडमिनिस्टर्ड म्हणजे व्यवस्थापित केलेले आणि कमिटी म्हणजे समिती. इथे सांगितलंय की अशा साईट्सना प्रोटेक्ट केलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते. इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम नावाचं प्रोग्राम आहे आणि तो युनेस्कोची कमिटी मॅनेज करते. म्हणजे फक्त नाव देऊन सोडत नाहीत, तर त्यांची जबाबदारीही घेतात. बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, दे व्हॅरी इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट्स, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. व्हेरी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असणे, इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे आणि मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारके. या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की या साईट्स कल्चरल आणि नॅचरल दोन्ही कारणांसाठी इम्पॉर्टंट असतात, म्हणून त्यांचे प्रकार वेगवेगळे असतात. काही फॉरेस्ट्स असतात, काही लेक्स, काही मॉन्युमेंट्स, काही बिल्डिंग्स आणि अगदी सिटीजसुद्धा असू शकतात. म्हणजे फक्त एखादं मंदिर किंवा किल्ला नाही, ते संपूर्ण शहरही हेरिटेज असू शकतं. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. कॉम्बिनेशन म्हणजे मिश्रण. इथे बघा, काही ठिकाणे अशी असतात जिथे कल्चर आणि नेचर दोन्ही असतात, म्हणजे तिथे इतिहाससुद्धा आहे आणि सुंदर निसर्गही आहे. अशा ठिकाणांना कॉम्बिनेशन साईट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, माउंट होंगशॉन इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व, हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक आणि लिटरेचर म्हणजे साहित्य. एक्झाम्पल दिलाय चीनमधील माउंट होंगशॉन. या पर्वताला कल्चरमध्ये महत्त्व आहे, कारण तो चायनीज आर्ट आणि लिटरेचरमध्ये दिसतो. म्हणजे चित्रकला, कविता, कथा यामध्ये या पर्वताचा उल्लेख आहे. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. फिजिकल म्हणजे भौतिक, लँडस्केप म्हणजे निसर्गदृश्य आणि कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये. हा पर्वत फक्त कल्चरसाठीच नाही, तर त्याच्या सुंदर लँडस्केपमुळेही इम्पॉर्टंट आहे. त्याचा आकार, रचना, दृश्य ही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणून तो नॅचरल दृष्टीनेही खास आहे. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. हेरिटेज म्हणजे वारसा, मोमेंटम म्हणजे गती, ॲक्च्युअल म्हणजे प्रत्यक्ष आणि क्रिएशन म्हणजे निर्मिती. या सेंटेन्समध्ये हिस्ट्री सांगितली आहे. जगभरातील कल्चरल आणि नॅचरल हेरिटेज जपण्याची कल्पना 20th सेंचुरीच्या सुरुवातीला आली, पण प्रत्यक्षात कामाला गती मिळाली ती 1950s नंतर. म्हणजे आयडिया आधी होता, पण ॲक्शन नंतर सुरू झाला. In 1954, Egypt started plans to build a Aswan High Dam to collect and control water from the Nile River. कंट्रोल म्हणजे नियंत्रण करणे. मग आता बराच समय निघून गेल्यानंतर काय होईल, जरा लक्ष द्या. 1954मध्ये इजिप्तने अस्वान हाय डॅम बांधायचा प्लॅन केला. उद्देश काय होता, तर नाईल रिव्हरचं पाणी कलेक्ट करणे आणि कंट्रोल करणे, म्हणजे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे. पण इथेच एक मोठी अडचण आली.
The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. Initial म्हणजे सुरुवातीचा, construction म्हणजे बांधकाम, flooded म्हणजे पाण्याखाली जाणे, व्हॅली म्हणजे दरी, एन्शंट म्हणजे प्राचीन आणि आर्टिफॅक्ट्स म्हणजे पुरातन वस्तू. सुरुवातीच्या प्लॅनमुळे काय झालं असतं माहितीये? त्या डॅमच्या बांधकामामुळे एक संपूर्ण दरी पाण्याखाली गेली असती. त्या दरीत अबू सिम्बेल टेम्पल्स आणि अनेक प्राचीन वस्तू होत्या. म्हणजे मानवजातीचा खूप मोठा कल्चरल लॉस झाला असता. To protect the temples and artifacts, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. Launched म्हणजे सुरू केले, इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय, कॅम्पेन म्हणजे मोहीम, डिसमॅन्टलिंग म्हणजे तोडून वेगळे करणे आणि मूव्हमेंट म्हणजे हलवणे. मग युनेस्कोने 1959 मध्ये एक इंटरनॅशनल कॅम्पेन सुरू केली. त्या मोहिमेत मंदिरांचे डिसमॅन्टलिंग करून त्यांना हायर ग्राउंडवर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे विचार करा, एवढं विशाल मंदिर तोडून त्याचे भाग वेगळे करून एका सुरक्षित उंच जागी पुन्हा हुबेहूब बसवले. अशा प्रकारे आपला इतिहास आणि हेरिटेज वाचवण्याचा एक खूप मोठा प्रयत्न झाला. The project cost an estimated $80 million, 40 million of which came from 50 different countries. Estimated म्हणजे अंदाजित, different म्हणजे वेगवेगळ्या. या लाईनमध्ये सांगितलंय की हा प्रोजेक्ट जवळजवळ $80 million इतका महाग होता. पण यातली विशेष गोष्ट काय आहे? त्यातील $40 million हे 50 वेगवेगळ्या देशांनी दिले. म्हणजे हा खर्च एकट्या देशाने नाही उचलला, तर अनेक देशांनी मिळून हेरिटेज वाचवण्यासाठी मदत केली. हा खरोखर एक अप्रतिम इंटरनॅशनल एफर्ट होता. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. सक्सेस म्हणजे यश, इनिशिएटेड म्हणजे सुरू केले, ड्राफ्ट कन्व्हेन्शन म्हणजे मसुदा करार, रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार आणि प्रोटेक्टिंग म्हणजे संरक्षण करणे. या प्रोजेक्टला मोठं यश मिळाल्यावर युनेस्को आणि इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स यांनी एक ड्राफ्ट कन्व्हेन्शन सुरू केला. म्हणजे एक असा करार तयार करायचा विचार केला ज्यामुळे एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तयार होईल आणि ती जगभरातील कल्चरल हेरिटेजचे संरक्षण करायची जबाबदारी घेईल. अहो मित्रांनो, इथपर्यंत समजलं असेल ना? जर खरंच लेसन क्लिअर होत असेल आणि तुम्हाला माझी टीचिंग स्टाईल आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचे लेसन्स अजून मजेदार असणार आहेत. चला आता पुन्हा आपल्या टॉपिककडे येऊया. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic and cultural sites, but also to protect the world's significant natural and scenic sites. Shortly thereafter म्हणजे थोड्याच काळानंतर. हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक आणि सिनिक म्हणजे निसर्गरम्य. त्यानंतर 1965 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये व्हाईट हाऊस कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्समध्ये वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट तयार करण्याची कल्पना मांडण्यात आली. उद्देश काय? फक्त हिस्टॉरिक आणि कल्चरल साइट्स नाही, तर जगातील सुंदर सिनिक आणि नॅचरल साइट्स सुद्धा जपायचे. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. डेव्हलप्ड म्हणजे विकसित केले, सिमिलर म्हणजे समान, प्रेझेंटेड म्हणजे सादर केले आणि कॉन्फरन्स म्हणजे परिषद. 1968 मध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरनेही असेच गोल्स तयार केले आणि ते 1972 मध्ये स्टॉकहोम, स्वीडन येथे झालेल्या युनायटेड नेशन्सच्या कॉन्फरन्समध्ये सादर केले. म्हणजे आता ही आयडिया एका देशापुरती मर्यादित न राहता पूर्णपणे जागतिक पातळीवर पोहोचली होती. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conscience on November 16, 1972. Following म्हणजे त्यानंतर, Convention म्हणजे करार आणि adopted म्हणजे स्वीकारला.
हे गोल्स सर्वांसमोर सादर झाल्यानंतर 16 नोव्हेंबर 1972 रोजी युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेजच्या संरक्षणासाठीचा तो कन्व्हेन्शन फायनली स्वीकारला. हा दिवस खऱ्या अर्थाने वर्ल्ड हेरिटेजच्या इतिहासात खूप महत्त्वाचा ठरला. टुडे, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार, एस्टॅब्लिशिंग म्हणजे निश्चित करणे आणि लिस्टेड म्हणजे यादीत समाविष्ट केलेले. आजच्या काळात वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही मुख्य ग्रुप आहे जी ठरवते की कोणती साईट युनेस्कोच्या लिस्टमध्ये येणार, म्हणजे फायनल डिसिजन हीच कमिटी घेते. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. Consists of म्हणजे बनलेली आहे, representatives म्हणजे प्रतिनिधी, elected म्हणजे निवडलेले, terms म्हणजे कालावधी आणि General Assembly म्हणजे महासभा. ही कमिटी वर्षातून एकदा भेटते. त्यात 21 स्टेट पार्टीजचे representatives असतात. त्यांची निवड 6 इयर्ससाठी होते आणि ही निवड वर्ल्ड हेरिटेज सेंटरची जनरल असेंब्ली करते. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स विदिन देअर टेरिटरी टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्ल्युजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आयडेंटिफाईंग म्हणजे ओळख पटवणे, नॉमिनेटिंग म्हणजे नामनिर्देशन करणे, टेरिटरी म्हणजे प्रदेश आणि इन्क्ल्युजन म्हणजे समावेश. स्टेट पार्टीज म्हणजे सदस्य देश. ते आपल्या देशातील महत्त्वाच्या साइट्सची ओळख पटवतात आणि त्यांना नॉमिनेट करतात. मग त्या साइट्सचा वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समावेश व्हावा का नाही हे पुढे ठरवलं जातं. आता आपण सगळ्यात इंटरेस्टिंग भाग पाहणार आहोत, बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. एखादं ठिकाण वर्ल्ड हेरिटेज साईट कसं बनतं? देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. The first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. Steps म्हणजे पायऱ्या, इन्व्हेंटरी म्हणजे यादी तयार करणे आणि सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण. वर्ल्ड हेरिटेज साईट बनण्यासाठी 5 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप म्हणजे देशाने आपल्या कल्चरल आणि नॅचरल साईट्सची एक प्रॉपर इन्व्हेंटरी तयार करणे. जिकलिन्स म्हणजे आपल्या देशात कोणकोणत्या महत्त्वाच्या जागा आहेत याची आधी सविस्तर लिस्ट बनवणे. पुढच्या स्टेप्समध्ये त्या जागांची तपासणी, इव्हॅल्युएशन आणि अप्रूव्हल होतं. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट बनणं ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. फक्त कोणीपेही नाव दिलं आणि झालं असं नाही होत. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. Tentative list म्हणजे तात्पुरती यादी, nominations म्हणजे नामनिर्देशन करणे, considered म्हणजे विचार केला जाणे, included म्हणजे समाविष्ट केलेले. इथे सांगितलंय की जी पहिली इन्व्हेंटरी तयार केली जाते तिला टेंटेटिव्ह लिस्ट म्हणतात आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जोपर्यंत एखादी साईट आधी टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नसते तोपर्यंत तिचं नॉमिनेशन वर्ल्ड हेरिटेज लिस्टसाठी कन्सिडरच केलं जात नाही. म्हणजे फर्स्ट स्टेप स्किप करता येत नाही. नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साइट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट्स टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. सिलेक्ट म्हणजे निवड करणे, इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट करणे आणि नॉमिनेशन फाईल म्हणजे नामनिर्देशनाची फाईल. यानंतर देश आपल्या टेंटेटिव्ह लिस्टमधून काही साईट सिलेक्ट करतात आणि त्यांच्यासाठी एक नॉमिनेशन फाईल तयार करतात. म्हणजे त्या साईटबद्दल सविस्तर माहिती, हिस्ट्री, इम्पॉर्टन्स, फोटोग्राफ्स वगैरे सगळं डॉक्युमेंट करून पुढे पाठवलं जातं. थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. रिव्ह्यू म्हणजे तपासणी, ॲडवायझरी बॉडीज म्हणजे सल्लागार संस्था आणि रेकमेंडेशन्स म्हणजे शिफारशी. तिसरी स्टेप म्हणजे त्या नॉमिनेशन फाईलची रिव्ह्यू केली जाते. 2 मोठ्या ॲडवायझरी बॉडीज, इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स आणि वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन, या संस्था अतिशय बारकाईने तपासणी करतात आणि मग त्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीला रेकमेंडेशन देतात की ही साईट खरोखर योग्य आहे की नाही. द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटर्मिनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट्स ॲटलिस्ट 1 of 10 सिलेक्शन क्रायटेरिया. डिटर्मिनिंग म्हणजे ठरवणे आणि सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे निवडीचे निकष.
शेवटची स्टेप म्हणजे नॉमिनेटेड साईट किमान 10 निकषांपैकी एक तरी निकष पूर्ण करते का नाही हे ठरवणे. म्हणजे काही स्पेसिफिक रूल्स आहेत ते पूर्ण झालेच पाहिजेत, तरच त्या जागेला वर्ल्ड हेरिटेज साईटचा जागतिक मान मिळतो. इफ द साईट मीट्स दीज क्रायटेरिया, इट कॅन देन बी इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. मीट्स म्हणजे पूर्ण करणे आणि इन्स्क्राइब्ड म्हणजे अधिकृतपणे नोंद करणे. जर साईट हे क्रायटेरिया पूर्ण करत असेल तर तिला वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये ऑफिशियली नोंदवलं जातं, म्हणजे तिचं नाव कायमस्वरूपी त्या यादीत येतं. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international community. Process म्हणजे प्रक्रिया, प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, टेरिटरी म्हणजे प्रदेश आणि इंटरनॅशनल कम्युनिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदाय. ही पूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यावर आणि साईट निवडल्या गेल्यावर ती त्या देशाचीच प्रॉपर्टी राहते. म्हणजे ओनरशिप बदलत नाही, पण त्याचवेळी ती साईट आंतरराष्ट्रीय कम्युनिटीच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. म्हणजे संपूर्ण जगाची जबाबदारीही तिला जपण्याची असते. आता पाहूया टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ॲज ऑफ 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries. Located म्हणजे स्थित असलेले. या लाईनमध्ये सांगितलंय की 2009 पर्यंत 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स होत्या आणि त्या 148 कंट्रीजमध्ये पसरलेल्या होत्या. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात जगभर या साइट्स आहेत ते लक्षात येत आहे. 689 ऑफ दीज साइट्स आर कल्चरल and include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Center of Vienna in Austria. Cultural म्हणजे सांस्कृतिक, include म्हणजे समाविष्ट करणे आणि historic म्हणजे ऐतिहासिक. यातील 689 साइट्स कल्चरल आहेत. उदाहरण म्हणून सिडनी ऑपरा हाऊस आणि विएनाचा हिस्टॉरिक सेंटर दिला आहे. म्हणजे ही ठिकाणं इतिहास, वास्तुकला आणि संस्कृतीसाठी महत्त्वाची आहेत. 176 are natural and feature such locations as the US's Yellowstone and Grand Canyon National Parks. Natural म्हणजे नैसर्गिक आणि फीचर म्हणजे वैशिष्ट्य म्हणून असणे. 176 साइट्स नॅचरल आहेत. उदाहरण म्हणून येलोस्टोन आणि ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क्स दिले आहेत. म्हणजे सुंदर निसर्ग, पर्वत, दऱ्या, जंगलं अशा ठिकाणांचा समावेश होतो. 25 of the World Heritage Sites are considered mixed, that is natural and cultural. Peru's Machu Picchu is one of these. Considered म्हणजे मानले जाणारे आणि mixed म्हणजे मिश्रित. 25 साइट्स मिक्स्ड आहेत, म्हणजे कल्चरल आणि नॅचरल दोन्ही आहेत. पेरूमधील माचू पिचू हे त्यापैकी एक आहे. तिथे इतिहासही आहे आणि निसर्गही आहे. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. हायेस्ट म्हणजे सर्वाधिक. इटलीकडे सर्वाधिक म्हणजे 44 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. म्हणजे त्या देशात कल्चरल आणि हिस्टॉरिक ठिकाणांची संख्या जास्त आहे. इंडिया हॅज 36 वर्ल्ड हेरिटेज साइट्स. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि मिक्स्ड म्हणजे मिश्रित. भारताकडे 36 वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत. त्यात 28 कल्चरल, 7 नॅचरल आणि 1 मिक्स्ड आहे. आपल्याला खरोखर अभिमान वाटायला हवा की आपला देशही या यादीत खूप महत्त्वाचा आहे. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones, which include Africa, Arab states, Asia Pacific, Europe, and North America and Latin America and the Caribbean. Divided म्हणजे विभागले आणि geographic zones म्हणजे भौगोलिक विभाग. वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जग 5 जिओग्राफिक झोन्समध्ये विभागलं आहे. म्हणजे व्यवस्थापन सोपं व्हावं म्हणून असा विभाग केलाय. आता एक थोडा गंभीर विषय, वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. Like many natural and historic cultural sites around the world, many World Heritage Sites are in danger of being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic आणि environmental factors like air pollution and acid rain. In danger म्हणजे धोक्यात, destroyed म्हणजे नष्ट होणे, पोचिंग म्हणजे बेकायदेशीर शिकार, नॅचरल डिझास्टर्स म्हणजे नैसर्गिक आपत्ती, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन म्हणजे अनियंत्रित शहरांची वाढ आणि खूप जास्त टुरिस्ट ट्रॅफिक आणि एअर पोल्युशन, ॲसिड रेन सारखे पर्यावरणीय घटक. या सेंटेन्समध्ये सांगितलंय की अनेक वर्ल्ड हेरिटेज साइट्स धोक्यात आहेत. कारण काय? युद्ध, पोचिंग, भूकंपासारखा नैसर्गिक आपत्ती, अनियंत्रित शहरांची वाढ, खूप जास्त टुरिस्ट ट्रॅफिक आणि एअर पोल्युशन, ॲसिड रेन सारखे पर्यावरणीय घटक. म्हणजे हेरिटेज जपणं किती कठीण काम आहे ते इथे दिसतं.
World Heritage Sites that are in danger are inscribed on a separate list of World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. इन्स्क्राइब्ड म्हणजे नोंदवलेले, सेपरेट म्हणजे वेगळी, ॲलोकेट म्हणजे वाटप करणे आणि रिसोर्सेस म्हणजे साधनसामग्री. धोक्यात असलेल्या साईट्सना एका वेगळ्या लिस्टमध्ये नोंदवले जातं. त्याला लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर म्हणतात. त्यामुळे वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्या साईटसाठी फंड आणि रिसोर्सेस देऊ शकते. In addition, different plans are put into place to protect and or restore the site. Restore म्हणजे पुन्हा संचयित करणे. याशिवाय त्या साईटला प्रोटेक्ट आणि रिस्टोअर करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स तयार केले जातात. म्हणजे फक्त नाव टाकून सोडत नाहीत, तर प्रत्यक्ष कामही केलं जातं. If, however, a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. Loses म्हणजे गमावणे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य, ओरिजिनली म्हणजे मूळतः आणि डिलीट म्हणजे काढून टाकणे. बघा, आता खूप गंभीर विषय आहे, पण जर एखाद्या साईटने तिची खास कॅरेक्टरिस्टिक्स गमावली ज्यामुळे ती आधी लिस्टमध्ये आली होती, तर कमिटी त्या साईटला लिस्टमधून डिलीटसुद्धा करू शकते. म्हणजे स्टँडर्ड्स खूप स्ट्रिक्ट आहेत. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website at whc.unesco.org. विजिट म्हणजे भेट देणे. या शेवटच्या लाईनमध्ये सांगितलंय की अधिक माहिती हवी असेल तर वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या वेबसाईटला भेट द्या, म्हणजे आपल्याला अजून डिटेल्स ऑनलाईन मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ल्ड हेरिटेज हा संपूर्ण लेसन अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घेतला. युनेस्को काय आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट कशी निवडले जाते, त्यांचे टाईप्स कोणते आहेत आणि काही साईट्स धोक्यात काय येतात, हे सगळं आपण क्लिअर केलं. आता जेव्हा तुम्ही ताजमहाल, अजिंठा लेणी किंवा जगातील इतर फेमस ठिकाणांबद्दल ऐकाल, तेव्हा लक्षात ठेवा, ही फक्त टुरिस्ट प्लेसेस नाहीत, तर आपल्या संपूर्ण मानवजातीचा वारसा आहेत. त्यांना जपणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. जर आजचा लेसन तुम्हाला खरंच समजला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढचं लेसन अजून इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.